कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अहो अहो उठा, अहो सरका. कोण रे? काय चाललंय तुमचं? मुलींची कसं वागायचं, कसं राहायचं, काही सेन्स आहे का नाही तुम्हाला? नाही नाही सॉरी ते एक शब्दही बोलू नका तुम्ही. आधी जरा धड वागायला शिका. अशक्य आहात तुम्ही. वागतोच हो मॅडम, सगळ्या मुलींबरोबर चांगलाच वागतो. आता तुमच्या समोरच नेमका काय गोंधळ होतो काय माहिती. कसं आहे, तुम्ही स्पेशल आहात ना. अहो पण पोचलोय याचं तरी भान आहे का नाही तुम्हाला? नाही नाही सॉरी उतरा. हो उतरतो. डिक्की उघडायला सांगा. हा ए मनीष उघड रे. ओ मॅडम मी असताना कशाला तुम्ही हे सगळं करताय? सोडा. चला चला. अरे सिद्धू आला. दे माझ्याकडे. येस वहिनी. थँक्यू. आरामात प्लीज. सिद्धू कसा झाला प्रवास? अरे फर्स्ट क्लास. म्हणजे आरामात छान निवांत मस्त. काय गो भावना, तू पण दमली असशील ना? हो वहिनी, दमायला झालंय. मी आज जाते. हिला काय झालं? नाही दमल्यात जरा प्रवासामुळे, बस बाकी काय नाही. अच्छा बरं सिद्धू, थँक्यू सो मच. हा कारण बघ ना, तुला एवढं लागलेलं असताना सुद्धा तू आज दिवसभर ताईसोबत होता, त्यामुळे आम्ही टेन्शन फ्री होतो. काय वहिनी? हो ना. हा अरे थँक्स काय म्हणतो, आता पण फॅमिली नाही का? बरं तू सुद्धा नीट जा. हा हो मी येऊ का? मी येऊ? अरे नाही वेळ आहे का ते मनीष आहे ना. हा. ठीक आहे चला. चला बाय. गुड नाईट बाय वहिनी. गुड नाईट. अरे नक्की आम्ही बाय बाय. चला चला बाय बाय. काय दिवस होता आजचा. मी भावना आणि प्रवास. क्या बात है. आज रात्री झोप येणार नाहीये बाबा. चला मनीष भाऊ, काढा गाडी. सगळे डबे परत आले. आता त्या दोघांनी फोनच नाही उचलला म्हटल्यावर तू तरी कशी जाणार त्यांच्या घरी? कसं जायचं म्हणजे काय? अगं बेल वाजवायची आणि जायचं. अगं आपल्याच मुलीचं घर आहे ना, मग हक्काने जायचं. आई, अगं तुझं म्हणणं कितीही बरोबर असलं ना तरी निदान फोनवर जर बोलणं झालं असतं त्यांच्यापैकी कोणाशी तर बरं झालं असतं ना. हो ना. बाबा पण तो जयंत म्हणालाय ना की जानू अभ्यासाला फोन बंद करून बसते म्हणून. झालं मग. हो पण इतका वेळ कोण बसतं फोन बंद करून अभ्यासाला? जानू करते. हो पण फोन सुरूच केला नाही असं नाही ना होणार. नाही म्हणजे जयंतरावांशी माझं सविस्तर बोलणं झालं होतं, त्यांच्याशी बोलून बरंही वाटलं होतं मला. पण आता त्यांचाही फोन लागत नाही म्हटल्यावर जरा. लक्ष्मी, जर तुला एवढी काळजी वाटत असेल ना तर आपण टॅक्सी करून जाऊया का? जाऊन येऊया जानूकडे. बाबा बाबा अहो कुठला विषय कुठे नेताय तुम्ही? जयंत जान्हवीची किती काळजी घेतोय आपण सगळ्यांनी बघितलंच आहे ना. आणि जान्हवी सांगत होती त्यांच्या घरात केवढी सिक्युरिटी असते. ती घराच्या बाहेरही पडलेली नाहीये. कशाला एवढं टेन्शन घ्यायचं? आता तुम्ही टॅक्सी करणार, मग तिकडे जाणार, त्यात पैसे खर्च होणार. त्यापेक्षा एक रात्र थांबूया ना. आणि तुमच्या जनरेशनला तर मोबाईल शिवाय फोन शिवाय जगायची सवय आहे ना. हे काय आता आम्ही तुम्हाला सांगायला पाहिजे का बाबा? उद्या सकाळी बघूया ना. हा चला जेवून घेऊया.
आणि झोपूया लवकर. चला ए वीणा, जेवायला वाढ. आई मी आली. हॅलो. हाय मॅडम, सिद्धू बोलतोय. बोला. काय झालं? जरा थकल्यासारखं वाटतंय तुम्ही. दमलात का फार? तुम्ही हे बोलायला फोन केलायत का मला? नाही ऍक्च्युली मला खूप महत्वाचं बोलायचं होतं आज तुमच्याशी. तुम्ही आणि महत्वाचं? अहो तुम्ही फारच अंडर एस्टिमेट करता हो मला. तुम्ही फालतू बोलणार असाल ना तर फोन ठेवी ना मी. नाही ऐका. मी काय म्हणत होतो की आजचा दिवस तर आपला वायाच गेलाय. मग उद्या घेऊन जाल ना मला हॉस्पिटलला? अजूनही जरा दुखतंय मला. दुसरा पर्याय आहे का माझ्याकडे काही? म्हणजे तुम्ही याल ना? हो. बाय बाय, गुड नाईट, स्वीट. कट केला काय? हॅलो, कट केला. बरं ठीक आहे, मी स्वीट ड्रीम पाहतो. लक्ष्मी, काय तर जागी काय झोप येत नाहीये? जानूचा विचार करतेस? अगं आपली जानू मजेत आहे. आपण असं करू, उद्या सकाळी उठल्या उठल्या तिला फोन करूया, ठीक आहे ना? अगं आणि तुला जयननं सांगितलं नाही का की जानूची परीक्षा चालू आहे म्हणून तिनं फोन बंद ठेवला आहे, अभ्यासावर लक्ष देता यावं म्हणून. बोलला ना. मग आता उगाच काहीतरी विचार करू नकोस, शांतपणे झोपायचं. झोप. मुलगी लग्न होऊन सासरी जात नाही, थोर जीवाला तिच्या लग्नाची चिंता असते. आणि ती सासरी गेली की लांब गेली आहे म्हणून घोर लागतो. आयुष्याचे टप्पे बदलत राहतात फक्त, परीक्षा काही संपत नाहीत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.